नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरके क्लासेस ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण जो पहिला चॅप्टर बघणार आहोत रिजनिंगचा, त्याचं नाव आहे अक्षरमाला. अक्षरमाला सगळ्यांना व्यवस्थित जमली पाहिजे. अक्षरमाला जी आहे इंग्लिश याच्यामधली, तर त्याचे क्रमांक तुम्हाला ओळीनं लिहिता आले पाहिजेत. लिहिण्यापेक्षा पाठ पाहिजे, तिथे लिहून बघायचं नाही, त्याच्यामध्ये टाइम जातो बघा. याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, अक्षरमाला ही तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड. हे झाले आतापर्यंत पारंपरिक आपण लिहित होते, हे असेच असते. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये नंबरिंग व्हॅरी करून देतात. याचे कोड याचे काय नंबर देतात बघा, जसं की 1 आहे, याचा 2 आहे, याचा 3 आहे, याचा 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. आता मी लिहिली, पण तुमच्या डोक्यात पाहिजे. कुठल्याही इंग्लिश अक्षराचा तुम्हाला क्रमांक पाठ पाहिजे, आणि तो पाठ होत तसं तर कसा करायचा, कसा ठेवायचा. ते कधी कधी रिजनिंग मध्ये याच्या अपोजिट सुद्धा वर्ड देत आहेत. जसं ए च्या जो 1 आहे त्याचं कोडिंग देतात, ते 26 देत आहेत. बी चं 2 ऐवजी 25 देत आहेत. म्हणजे हे तुम्हाला ॲट अ टाइम लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी ते जे काय इंग्लिश अल्फाबेट आहेत ते आणि त्याचे अपोजिट जे आहेत ते सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक इंग्लिश अल्फाबेटचा तुम्हाला नंबर सांगता आला पाहिजे 1 ते 26 पर्यंत. 1 ते 26 पर्यंतचा. आता मी तुम्हाला सांगतो कसं पाठ करायचं ते. तुम्हाला ह्या गोष्टी पाठ करायची गरज नाही. एबीसीडी एबीसीडी कारण 1 2 3 4 सगळ्यांना माहित असतं. त्याच्यानंतरचा एक लक्षात ठेवा, इज्योती हा शब्द लक्षात ठेवा. ई जे ओ टी वाय. इज्योती म्हणजे 5, 10, 15, 20 आणि 25 नॉमिनेशन. बघा, ई म्हणजे 5 आहे, जे म्हणजे 10 आहे, ओ म्हणजे 15 आहे, आणि 20 कुठे गेला, टी म्हणजे 20 आहे, आणि झेड म्हणजे 26, झेड म्हणजे वाय म्हणजे 25 आहे. म्हणजे 5च्या पटीमधले लक्षात राहतील तुमच्या. किती लक्षात राहिले बघ शब्द, हे अक्षर 1 ते 4, हे 4 आणि हे 5, 9 अक्षर पाठ झाली. 9 अक्षर पाठ झाली. आणि त्याच्यानंतर बघा ही F6, हे जी बघा, आतमध्ये आपण 7 थोडस पाय मोडून लिहितो, थोडस हे कळतं बघा. H, हे H ला थोडस खालीवर बघा, H म्हणजे 8 आहे ना, हे वरती जॉईन करून घ्यायचा, 8 करून जातो. 9 हे समजतो आय सारखाच आहे. K11 आपण किंग्स 11 म्हणतो बघा, टीम. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. एम हा थोडासा बघा, हा शब्द जर असा पद्धतीने लिहिलं तर एम हा उलटा होतो. एम हा थोडा फिरल्यानंतर 3 दिसतो. एम आणि डब्ल्यू बघा, एम आणि डब्ल्यू मध्ये 3 आहे. ह्याला कसाही फिरवा, 3 वाटतो. तो एम जवळ आहे, डब्ल्यू शेवट म्हणजे लास्ट एंडला, म्हणजे 23 असणार आहे. एम काय असणार, 13 असणार आहे. असं लक्षात राहतं. तुमचा अल्फाबेट दिसले 13 किंवा एम म्हणजे 13 असला पाहिजे, डब्ल्यू म्हणजे 23 पाठ झालं पाहिजे लक्षात. त्याच्यानंतर क्यू बघा, क्यू आपण पाय मोडतो, 17 नंबर येतो, लक्षात येतो लक्षात. त्यानंतर बघा ओ तर आपला 15 पाठ आहे ऑलरेडी. एम एन लक्षात येते, जर एम 13 असेल तर एन 14 असणार आहे. एम एन लक्षात येते आपल्याला लगेच लक्षात. त्यानंतर आर, मला सांगा, आर म्हणजे वोटिंगचा राईट असतो. वोटिंगचा राईट 18 मध्ये येतो लक्षात. सो रिझर्व, हे जे आहे रिझर्व आपला राईट, रिझर्वेशन आरक्षण म्हणतो ना, राईट म्हणतो ना, राईट कधी येतो 18 प्लस झाल्यानंतर आपलं जर मतदानाचा वगैरे, म्हणजे कसं राहतं. यस बघा, हे यस अशा पद्धतीने यस 9 सारखं दिसतं की नाही बघा. 19 T20 मॅच असते बघा लक्षात, हे लक्षात ठेवायचं. आता युव्ही एकत्र पाठ करा. टी नंतर काय युव्ही असतं, हे खूप जणांना जमनी करतात. U21 का V21 का यू अगोदर काय U21 आहे, मग 22 आहे, आणि शेवटचे हे 4 लक्षात ठेवावं लागत नाही, कारण हे डब्ल्यू सांगितलं तुम्हाला 23, X 24, Y 25 आणि Z 26. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इनिशियली तुम्हाला कुठले, आता मला सांगितलं डब्ल्यू म्हणजे, तुम्ही आता मला सांगणार डब्ल्यू म्हणजे काय, मला विचारा तुम्ही एक शब्द, मी तुम्हाला सांगतो कसं लक्षात. आता सांगा, विचारा मला, मी कुठलंही सांगतो तुम्हाला, विचारा ना. यस फॉर 19 नाही सारखं दिसते, मी सांगितलं बरोबर. एक्स म्हणायचं आहे, 124 समजते का. एक्सचा कसा आहे, हे असं आहे ना,
थोडस, आणि हे बघा 4 सारखं, किंवा डब्ल्यू नंतर एक्स हे प्लस येते. 23 डब्ल्यू पाठ झालं ना, एम 13 पाठ आहे ना. आता मी तुम्हाला विचारलं अचानक शब्द आला एन, एम एन नंतर एन 14 असणार आहे, समजतंय. नंतर मी म्हणलं जे, जे 10 आहे. तुम्हाला विचारलं एच, एच 8 आहे. तुम्हाला विचारलं एफ, एफ 6 आहे. आलं लक्षात. 7, 7 जी आहे. परत विचारलं तुम्हाला पी, पी 16 आहे. आलं लक्षात. असे तुम्हाला क्रमांक पाठ पाहिजे. हे फक्त हे लास्ट आहे, हे फर्स्ट आणि लास्ट लिहायचं आहे. तुम्हाला पेपर दिसल्या कुठलाही क्वेश्चन पेपर आल्या हे तुम्हाला तिथं टिपता आला पाहिजे. डायरेक्ट मला ही अक्षर दिसते ना, अंक दिसला पाहिजे, अक्षराबरोबर अंक दिसता आला पाहिजे, तर त्याचं कोडिंग, तर त्याचं कोडिंग. आता कधी कधी अक्षरावर अंक देतात ना, देत नाही, ते काय करतात अपोजिट अंक देत आहेत त्याचा. म्हणजे एका अक्षराचा अपोजिट अक्षर सांगता आलं पाहिजे, त्यासाठी काय वर्ड पाठ करा, म्हणजे पाठ लक्षात येते बघा, साधी साधी गोष्ट आहे. ए जड काय लक्षात ठेवायची गरज नाही, कारण हे फर्स्ट आहे लास्ट आहे, ही गोष्ट कळून जाते. हे बघा बॉय, एक शब्द लक्षात राहा तुमच्या बॉय, लक्षात. बी ला वाय असणार आहे. नंतर बघा आपलं ड्यू पॉइंट असतं बघा, ड्यू, ड्यू म्हणजे दवबिंदू, डी डब्ल्यू अपोजिट असतात. म्हणजे डी जर 4 दिले किंवा 23 देतील, 4 ना 23 दिलाय, जास्त अपोजिट दिलाय, लिंक लावून. काल विचारलं तुम्हाला एमपीसी C60 मध्ये हा क्वेश्चन होता, मी काय लिहिलं नाही इनिशियली अशा पद्धतीने एबीसीडी लिहिलं, पोर 2 मिनिटात घालतात असे एबीसीडी लिहिणं. आपल्या डी बरोबर दिसला पाहिजे डायरेक्ट. त्यांनी काय केलं, त्याचा क्रमांक दिला, दुप्पट करून त्याचं रिलेशन दिलं. म्हणजे लॉजिकली डेव्हलप आहे तुमचे अंक. हे अक्षर म्हणजे अंक ना, अंक म्हणजे अक्षर. जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला लॉजिक डेव्हलप होईल. अशा गोष्टी होत आहेत. अजून काय तुम्हाला विचारलं, ही ड्यू पाठ झाला. हे तुम्हाला बघा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन असते बघा, असते का नाही, ईएम इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. त्यानंतर ग्रँड ट्रँक रोड आहे बघा, शेरशाह सुरीने बांधलेला, ठीक आहे, हे लक्षात राहील. जी हा 7 आहे, टी हा 20 आहे. कधी 20 देतील, हा टी म्हणजे 7 देतील, काही देऊ द्या. ग्रँड ट्रँक रोड, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. किंवा आपलं एक बोर्ड असतं हायर सेकंडरी बोर्ड, एचएस बोर्ड, एचएससी बोर्ड असतं ना हायर सेकंडरी, असं राहतं. नंतर इंडियन रेल्वे आहे बघा, आयआर, अल्ल इंडियन रेल्वे. आता जॉब किन पत्तेखेड्यामध्ये असतं बघा, जॉब किन असते का नाही, लक्षात राहील. त्यानंतर बघा हा हे लव, लक्षात राहील, लव, लव साधारणतः लोक पोरं 12 वर्ष 7-8 वर्षामध्ये थोडस त्या गोष्टीकडे आकर्षित होतात, लव, ठीक आहे. मग एल फॉर 12, हा हे ही ज्योतीमध्ये एम फॉर ओ फॉर 15 पाठ केलं आपण. हे लव 12 15, किंवा हे 15 देतील किती 12 देतील. आणि हा मॅनचा आहे बघा ऑप्शन, मॅन, एम फॉर 13, एन फॉर 14. हे जर तुम्ही बघायला बघितलं, अपोजिट लक्षात ठेवलं, रिजनिंग मध्ये काय झटकेत पट 10 15 15 सेकंदामध्ये एक उत्तर निघून जातात. काय काय लक्षात ठेवणार तुम्ही, बाकी लक्षात ठेवा. हे काय गरजेचं नाही. सी एक्स राहिला कोणाचा, सी कळतो, इथे सी 3 आहे, एक्स 24 आहे, शेवटचा 3, शेवटचा हे लक्षात येते. बाकी महत्वाचे म्हणजे कोण लक्षात ठेवायचं, बाकी सोडून द्यायचं सगळं. आता लक्षात. आता हे तुम्हाला तर माहित, केविन पीटरसन, मी लक्षात ठेवलं, केविन पीटरसन हा एक इंग्लंडचा बल्लेबाज होता, हा ते मला लक्षात ठेवलं. केपी, मला केपीचा ऑफ जी असते, किंगडम फायलमची ऑर्डर लक्षात ठेवताना एक लक्षात होतं, किंगडम नंतर फायलम नंतर ऑर्डर क्लास, तिथं पण केपीचा ऑफ जीएस लक्षात ठेवलं, ते पण केपी जमतं. किंवा केविन पीटरसन हा फलंदाज होता, ते लक्षात ठेवा, केचा अपोजिट पी होता. हे अपोजिट पेअर आणि त्याचे क्रमांक जर पाठ ठेवलं तर अक्षर मालिका तुम्हाला एका मिनिटात सुद्धा, एका सेकंद सुद्धा अडकवत नाही. राज्यसेवेचे प्रश्न घ्या, ग्रुप बी जे घ्या, सी घ्या, पोलीस भरतीचे घ्या, सगळे क्लिअर होत आहेत. पोरांचा प्रॉब्लेम काय, हे पोरं काय करतात, तिथे जाऊन छापतायत, कुठेतरी मागे येऊन घेत आहेत, प्रश्न इथं असतो, मागे जाऊन बघायचं, इथं काय विचारलं तिथं काय विचारलं, याच्यामध्ये प्रश्न निघून जातो. तुम्हाला हे डोक्यात असलं, प्रश्नावर डायरेक्ट पेन ठेवायचे. काय आहे 23, काय आहे 22, किती पुढे काय दिलं रिलेशन, हा त्याचं काय रिलेशन, काय सहसंबंध असतात ते, समजतं का. म्हणजे हे याचं कोडिंग, मग त्याचं पुढं सहसंबंध नसतात. या शब्दाला हे कोडिंग दिलं असतं, तर म्हणून पुढच्या शब्दाला काय असेल त्याचं कोडिंग, हे कधी लक्षात येत तुमच्या, फटाफट हे लक्षात येत असेल तर त्याचं कोडिंग आणि डिकोडिंग हेच म्हणतात. म्हणजे इंग्लिश अक्षरमाला, इंग्लिश जे अल्फाबेट आहेत, तुम्ही जे म्हणता अक्षरमालिका, जे त्याच्यामधले जे अक्षर आहेत त्याचे तुम्हाला अंक माहित पाहिजे, क्रमांक माहित पाहिजे, का क्रमांक अनुक्रमांक किती आहे लक्षात. म्हणजे त्याचं अंक आणि अक्षर मालिका हे तोंडपाठ पाहिजे. आणि कधी कधी ते सरळ देत नाहीत, ते विरुद्ध अक्षर मालिकांमधले शब्द देत आहेत किंवा ते अंक देत आहेत, ते विरुद्ध कुठले आहेत, अशा पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. तर आता मला सांगा, तुम्ही कुठल्याही विचारायचं, आपण ट्राय करायचं, अपोजिट सांगतोय त्याचा. बी चे अपोजिट काय असणार आहे, वाय असणार आहे. आय चे अपोजिट आर असणार आहे, आर चे अपोजिट आय असणार आहे. के चे अपोजिट काय असणार आहे, पी असणार आहे, पी चा के असणार आहे. एल चे अपोजिट ओ असणार आहे, ओ चे अपोजिट एल असणार आहे. एम चे अपोजिट एन असणार आहे, एन चे अपोजिट काय असणार, एम असणार आहे. आता पुढे कुठलं, एस,
एस च्या अपोजिट एच असणार आहे, एच 8 आहे, एस 19 आहे, 8 19 असेल. समजतंय का? अजून कोणाला क्यू, जॅक क्वीन आपण पाठ केलं तर जॉक क्वीन आहे नाही, एक तर जॅक असेल, क्यून असेल, क्यून असेल किंवा जॅक असेल. जे 10 आहे, क्यू 17 आहे. किंवा अजून काय म्हणायचं तुम्हाला, मॅन किंवा लव. आणि काय म्हणायचं इंडियन रेल्वे, एक तर आय फॉर 9 असेल, आर फॉर 18 असेल. समजतंय? त्याच्यानंतर अजून कुठल्या गोष्टी घ्यायच्या, हे झालं, हे झालं, हे लव झालं. आता ईव्ही हे पाठ कराय फॉर. यू व्ही जमनी करता अक्षर. यू पहिल्यांदा 21 आहे, व्ही 22 आहे. ई च्या अपोजिट काय व्ही आहे, व्ही च्या अपोजिट ई आहे. नंतर ही काय, हे 5 असतो, आपण लिहितो ना 5, लिहिताना काय लिहितो, एफ आय व्ही लिहितो ना. हे एफ आय व्ही नाही म्हणतात, काय 5 म्हणतो ना, यू 5 म्हणतो ना. येस 5, हे 5 लक्षात ठेवा. आपण व्ही कडे जातो असं नाही. व्ही ला आपण सांगितले इलेक्ट्रॉन व्होटिंग मशीन, मग व्ही येईल काय तर 5 म्हणतो ना, यू येईल. समजते? सगळे पाठ झाले, सगळे पाठ झाले. या लॉजिक वरती बेस. आता तुम्हाला पाठवते तेव्हा मी सांगतो, आता मी खोडतो, तुम्ही तुमचं थोडस रिवाइज घेऊ आणि डायरेक्ट क्वेश्चन चालू करू. डायरेक्ट काय, हा एम चा आकडा किती आहे सांगा, एम चा अक्षर क्रमांक किती आहे, 13. एन च्या अपोजिट काय, एन 14. एल चा अपोजिट काय, ओ. एल चा अक्षर क्रमांक किती आहे, 12. ओ चा किती आहे, 15. एस, एस चा अपोजिट क्रमांक एच, मी सांगितलं हायर सेकंडरी बोर्ड. एच चा 8 आहे, एस चा 19 आहे. क्यू चा अपोजिट कोण आहे, जे, जे चा 10 आहे, क्यू चा 17. बरोबर. व्ही चा अपोजिट कोण आहे, मी सांगितलं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग. ई चा 5 आहे, व्ही चा 22 आहे. यू चा अपोजिट काय 5 सांगितलं होतं, एफ चा 5 आणि यू चा किती 21. नंतर तुम्हाला डब्ल्यू, डब्ल्यू चा अपोजिट डी, डी चा 4 असणार, डब्ल्यू चा किती असणार 23 असणार आहे. समजतंय? नंतर बी, बी चा 2 आहे, वाय चा किती 25 आहे. अपोजिट अशा पद्धतीने पाठ होतात आणि क्रमांक सुद्धा पाठ झाले. आता आपण काय करूया, क्वेश्चन लावूया. ठीक आहे? हा, हे समज काही क्वेश्चन लावा म्हणजे असे संबंध येतात बघा. एक पहिला प्रश्न असा आहे, जे एल एन आणि पी, जे जे एल एन पी या सिरीज मध्ये इथं कोण बसणार सांगा. जे एल एन आणि पी कळतोय, जे एल आणि एन आणि पी बघा मला कळतोय. जे म्हणजे 10 आहे, एल म्हणजे 12, एन म्हणजे 14, पी म्हणजे 16 आहे. हे लगेच लक्षात येते बघा. 10 12 14 16, इथं 18 असणार, 18 फॉर आर असणार आहे. लक्षात काय लिहायची गरज आहे का, तुम्हाला जर ही अल्फाबेट जर पाठ असेल ना, म्हणजे ते तुम्हाला जसे की म्हणतो आपलं नाव सांगा, आठवं लागतं का, नाव सांगा विचार करावा लागतो. तशी तुम्हाला त्यात तोंडपा असलं पाहिजे, तोंडावर लगेच असलं पाहिजे, ह्याचा नंबर काय असला पाहिजे, ह्याचा अपोजिट काय असलं पाहिजे. लगेच हे जर लावून बसलं त्याचा अपोजिट नंबर लगेच घेऊन बघायला काय काय चाललंय. आलं, 2-3 गोष्टी असतात फिरवतात ते, किंवा हे नंबर देऊन पण कधी कधी +1 +2 -1 -2 असे पण लॉजिक करतायत. मग ते कधी लक्षात येईल, त्याचा नंबर तुम्हाला परफेक्ट माहित असेल तर. समजतंय? दुसरा क्वेश्चन बघा. EIO सॉरी CIO, त्याच्यानंतर काय EKQ, त्याच्यानंतर HNT आणि LRX. आता याच्यानंतरचा पुढचा जो आहे 3 अक्षरे, म्हणजे हे 3 अक्षर कुठले असतात, 1 2 3, इथं प्रश्नचिन्ह. हा, आपल्याला हे काढायचंय. जाऊ द्या पर्याय, आपण लगेच लक्षात घ्यायचं बघा. सी म्हणजे 3 आहे, सी म्हणजे 3. ई म्हणजे किती आहे 5. पहिली गोष्ट बघू आपण. सी 3, ई 5, एच 8 आहे, एल 12 आहे. लक्षात येईल तुमच्या. हे किती न वाढलाय, हे बघा, हे 2 न वाढलाय, हे 3 न वाढलाय, हे 4 न वाढलाय, हे 5 न वाढायला पाहिजे. बरोबर. बघा 8 + 4 12, 12 + 5 17. समजते का? हे बघा, हे किती वाढलाय, 2 प्लस झालाय, हे किती झालाय 3 प्लस झालाय, हे किती 4 प्लस, हे किती व्हायला पाहिजे 5 प्लस. 12 + 5 17. मग तुम्ही पर्यायामध्ये नजर असली पाहिजे, 17 नंबर क्यूचा आहे. 17 नंबर किती आहे क्यूचा. असा ऑप्शन शोधा पहिल्यांदा, 1-2 पर्याय उडून जातात. किंवा अजून लक्षात घ्या, इथं I फॉर 9 आहे, K फॉर 11 आहे, N फॉर 14 आहे, R फॉर 18 आहे. समजतंय? बघा 9 नंतर 11 झालाय, +2 +3 +4 +5, 18 + 5 +5 23. मग 23 कोणाचा बघा, हे 23 डब्ल्यूच आहे. लक्षात. अजून बघा O 15 आहे, O किती 15,
Q17, T20, X24. बघा 15, 2, 17, 17, 17 आणि 3, 20, 20 आणि 4, 24. आता 24 प्लस 5, 24 प्लस 5 मला सांगा, 24 प्लस 2 26 होतात. मग झेड आला, परत अजून 3. समजते का? हे झेड तर झाला 26 ला, परत अजून 3 राहिले. 3 म्हणजे सी येणार आहे. सी 3 म्हणजे काय येणार आहे? सी. समजते का? हा ऑप्शन असणार आहे QWC. पर्यायामध्ये असणार 100%. QWC 4 नंबरचा ऑप्शन आहे. OMKIG. आता पुढचा काय असेल सांगायचं लगेच. लिहून घ्यायचं सांगायचं फटाफट. OMKIG. ऑप्शन देत नाही मी, ऑप्शन फटाफट आता हे जे असेल ते पुढचं बघा. ओ म्हणजे किती बघा? 15 दिसलं पाहिजे आपल्याला. हे 15 दिसतंय, हे मला 13 दिसतंय, हे 11 दिसतंय, हे 9 दिसतंय, हे 7 दिसतंय. समजतंय का? हे 15, हे 13, हे 11, हे 9, 7 काय व्हॅल्यू होते बघा? -2 ने कमी होते. हे -2 ने कमी झालं, 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 हे -2 म्हणजे 5 येणार. 5 म्हणजे ई असणार. 5 म्हणजे कोण असणार आहे? ई. दुसरा पर्याय बघा. दुसरा क्वेश्चन RTFX. RTFX नेक्स्ट कोण असणार असं विचारलंय. R म्हणजे 18 आहे, T म्हणजे 20 आहे, UV म्हणतोय, V 22 आहे. समजतंय का? X 24 आहे. आता काय होतंय बघा, हे 2 वाढतोय, हा 2 वाढतोय, हा 2 वाढतोय, हा 2 वाढला पाहिजे, 26 बनणार. 26 म्हणजे कोण आहे? झेड आहे. DFIMR. तिसरा क्वेश्चन आहे DFIMR. DFIMR आणि पुढं काय? क्वेश्चन मार्क. बघा D म्हणजे 4 आहे, F म्हणजे काय? 5 म्हणतो, F5 आहे. समजते का? सॉरी, F6 आहे. F काय? 6. F6 फिक्स. काय फिक्स असतो? जर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला तर फिक्स. 6 फिक्स असतो आहे की नाही? I for 9, M for 13 आणि R for 18. बघा 4 आणि 2 किती झाले? 6. इथे किती आहे? +2. इथे किती आहे? +3. इथे किती आहे? +4. इथे किती आहे? +5. इथे किती आहे? +6 यायला पाहिजे. +6, 18 + 6 24 यायला पाहिजे. हे 24 म्हणजे कोणाचं आहे? X चा आहे. 24 म्हणजे कोण आहे? X आहे. पुढं JCLENG. JCLENG PI आणि क्वेश्चन मार्क. PI नंतर काय होता? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क आता लक्षात घ्या. N JCLELN. एक मिनिट प्रश्न बघूया. JCLENG PI. समजतंय? हा क्वेश्चन आहे. JCLENG PI नंतर क्वेश्चन मार्क. आता बघा ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे? J for 10 आहे बघा. कशात आहे? L for 12, N for 14, P for 16, 18 यायला पाहिजे. 18 म्हणजे सुरुवातीला काय यायला पाहिजे? इथं R. इतकं बघायचं, पर्यायामध्ये नजर पाहिजे सारखी. इथून पर्याय उडतात. पण लक्षात बघा, C for किती आहे? 3, E for 5, G for 7, I for 9. म्हणजे इथं 11 असणार आहे. 11 for K. म्हणजे हा उत्तर काय असणार आहे? K. ठीक आहे. त्यानंतर 6 बघूया आपण. ABDEGH. JK आणि क्वेश्चन मार्क. JK आणि क्वेश्चन मार्क. बघा रिलेशन. बघा याचा लिहायची गरज नाही. 1 नंतर 4 झालाय, 4 नंतर 7 झालाय. बघा हे 1 नंतर 4 झालाय म्हणजे +3 झालाय, 4 नंतर 7 झालाय म्हणजे +3 झालाय, 7 नंतर 10 झालाय म्हणजे +3 झालाय, 10 नंतर काय? +3 म्हणजे 13.
आणि 13 कोणाचा नंबर असतो? एमचा. समजतंय का? आता आपण एक एक स्किप करायला लागलो. बी म्हणजे 2 आहे, 2 नंतर ई म्हणजे 5 झालाय, प्लस 3, 5 नंतर 8 झालाय, प्लस 3, 8 नंतर 11 झालाय, प्लस 3, 11 नंतर 3, 11 प्लस 3 म्हणजे 14 आणि 14 नंबर कोणाचा असणार आहे? 14 फॉर एन. 14 फॉर एन. समजतंय? बघा प्लस 3 चं लॉजिक आहे. आपण नंबर सुद्धा लिहायचे स्किप करतो, कधी प्रॅक्टिस न होणार या गोष्टी. आता बघा KLMNOP 7वा, KLMNOP, QR आणि क्वेश्चन मार्क. QR आणि क्वेश्चन मार्क. बघा अजून हे लक्ष देत असेल तुमच्या. के नंतर काय झालाय? के म्हणजे 11, एम म्हणजे 13. 11चा 13 झालाय, 13चा 15 झालाय ओ, आणि 15चा 17 झालाय, 17चा 19 आणि 19 नंबर असतो एस चा. कसे येते? आता बघा एल चा एन झाला, एल 12, एन 14, एन 14, पी 16, हे 12, 14, 16 झालं, हे 18 आहे. आर फॉर 18, 20 फॉर काय असणार आहे? इजोती. बरोबर, मग ही टी असणार, T20. समजतंय? AY BX हे सोपं आहे. FG GK, FG GK, FG JKNO, JKNO, RS आणि क्वेश्चन मार्क. RS आणि इथे क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, इथे लिहू नका. बघा F म्हणजे काय? 6 आहे, J 10 आहे. हा 6 प्लस हे जे काय 10 होते प्लस 4 केला, हे 10 प्लस 4 हे 14 आहे म्हणजे प्लस 4 केला, हे 18 आहे प्लस 4 केला, मग 18 प्लस 4 म्हणजे काय? 22. यू नंतर काय येणार आहे? फी येणार आहे. यू 21, फी 22. ठीक आहे, 18 आणि 4 22, फी. आता लक्ष द्या, जी हे पाठवून द्या तुमच्या, मी एवढे सराव करतो हे पाठवून जातील, काही राहत नाही. बघा जी 7 आहे, के 11 आहे, 7 प्लस 4 11. ठीक आहे, 11 प्लस 4 15, ओ 15, 15 प्लस 4 19, 19 प्लस 4 23, 23 म्हणजे डब्ल्यू. समजतंय? लक्षात 2 अंकाचे बस, 3 अंकाकडे जाऊ. आता 4 पर्यंत येतात व्हेरिएशन. समजतंय? बघा आता लक्षात दे. बघा एक्स म्हणजे किती आहे? 24. बरोबर, 24 नंतर झाला 21, यू म्हणजे 21, 21 नंतर झाला 18. बरोबर, 24, 21, 18 आणि 15 म्हणजे -3 होतोय. 15 नंतर -3, 12. 12 म्हणजे इथे काय असायला पाहिजे? एन. काय असायला पाहिजे? एन. आता बघा डब्ल्यू 23 आहे, 23 नंतर हा T20 आहे. बरोबर, 23 - 3 20, 20 - 3 17, क्यू 17, 17 - 3 14, एन 14, 14 - 3 11, 11 म्हणजे के. लक्षात या. पुढं आता अल्टरनेट बघा, हे ए म्हणजे 1 नंतर 3 झाला, 1 नंतर 3 झाला, सी 3 नंतर काय झाला? 5 झाला, 5 नंतर 7 झाला म्हणजे +2 +2 आहे, +2 इथं +2 करा, +2 म्हणजे 9 आला आणि 9 म्हणजे आय आहे. इथं बघा वाय यस. आता इथे बघा हे 23 आहे, हे 25 आहे, हे 23 25, हे काय 21, हे 19 17 असायला पाहिजे. 17 म्हणजे क्यू, म्हणजे वाय म्हणजे 25, 25 - 2 23, 23 - 2 21, 21 - 2 यस 19, 19 - 2 17, 17 म्हणजे क्यू. लक्ष पुढे या. पी म्हणजे 16 आहे, आर म्हणजे 18, 16 + 2 18, 18 + 2 18 प्लस बघा हे 2 आहे, हे +3. आता हे किती बघा, हे 16 आहे, हे 18 आहे, हे 21 आहे, हे 2 वाढलं, हे 3 वाढलं. ठीक आहे, पुढे 4 वाढू शकतं. हे एक शिकूया. इथं बघा काय होते, जे हा 10 आहे, एच हा 8 आहे आणि ई हा 5 आहे. लक्षात द्या बघा, हे 2 न कमी झालं, हे 3 न कमी झालं, म्हणजे खालची सिरीज ही कमी होते, वरची सिरीज वाढते. इन्क्रीमेंट न हे डिक्रीमेंट न कमी होते. समजते का? हे बघा हे डिक्रीमेंट होते,
पण इन्क्रीजिंग नंबर डिक्रीमेंट होतोय. समजतंय? तिथे जाऊ द्या, एवढं डीप मध्ये बोलण्यात अर्थ नाही. हे प्लस किती झाले? 2 झाले. हे प्लस 3 झाले. हे प्लस 4 व्हायला पाहिजे. समजतंय का? प्लस 2 प्लस 3 प्लस 4. हे 4 21 मध्ये 4 गेलं 25. 25 मध्ये काय यायला पाहिजे? y. आता बघा 10 मधनं 2 मायनस होते, 10 मधनं 3 मायनस होते. मग इथं 10 मधनं काय व्हायला पाहिजे? 10 मधनं 4 मायनस व्हायला पाहिजे. किती? जे काय असेल ते. 10 मधनं 2 मायनस होते 8, 8 मधनं 3 मायनस होते 5, 5 मधनं 4 मायनस होते 1. 1 म्हणजे काय यायला पाहिजे? ए. म्हणजे हे वाय उत्तर येते. समजतंय? पुढे या. आता बघा जी एच झालाय. जी एच, जी म्हणजे काय? 7. ही किती आहे? 8. एक्स ही इथं बघा एक्स 24 आहे, हा 23. बरोबर. आता आय म्हणजे काय? 9 आहे, हा किती? 10. आणि बघा इथं बघा हे जी नंतर आहे बघा, अल्टरनेट गोष्ट. ही लांबची गोष्ट आहे, थोडी जवळची. त्याच्यानंतर हे जवळची हे अल्टरनेट गोष्टी बनलेत. जी नंतर आय आहे बघा, आय नंतर के आहे बघा. समजतंय? आता एक्स नंतर काय? यू आहे, यू नंतर टी आहे. मग याच्या जवळची के नंतर याच्या जवळची असणार. मग कुठलं रिलेशन आहे बघा इथं? हे जी प्लस 2 11 दॅट इज 9, 9 प्लस 2 11 दॅट इज के प्लस 2 13. 13 म्हणजे एम असणार आहे. समजतंय? आता इथं बघा एक्स 24 आहे, 24 नंतर काय आला? यू. समजते का? व्ही 24 नंतर मायनस 2, 24 नंतर मायनस 2 म्हणजे व्ही आला. व्ही मायनस 2 म्हणजे 20 आला. 20 मायनस 2 म्हणजे किती आला? 18. 18 म्हणजे काय आला? आर. एम आर येते उत्तर. येते एम आर. पुढे बघा A3 आहे, A3 आहे, A1 आहे, हा 3 आहे. आता इथे बघा E5 आहे, हा 4 आहे. म्हणजे किती वाढतोय बघा ही किती वाढतोय? 4 वाढतोय. 1 चा होता तो 5 बनला, 5 चा होता तो काय बनला? 10 बनला. म्हणजे हा 4 न वाढला, हा किती वाढला? 5 न वाढला. ठीक आहे. 5 वाढला, हा किती व्हायला पाहिजे? 6 प्लस व्हायला पाहिजे. बघा हे 4 न वाढतोय, हे 5 न वाढतोय, 6 न वाढतोय. जे प्लस जे म्हणजे 10, 10 प्लस 6 16, 16 म्हणजे पी आहे. म्हणजे हा 7 न वाढायला पाहिजे. किती वाढायला पाहिजे? 7 न. पी प्लस 7, 16 प्लस 7 किती होणार? 16 प्लस 7 23. 23 म्हणजे हा असणार आहे डब्ल्यू. काय असणार आहे? डब्ल्यू. आता बघा हे 3 झालं, 4 झालं, 3च्या ठिकाणी 4 झालं, 4 प्लस 5 झालं. बघा हे 1 न वाढला, हे हा 1 न वाढला, हा पण 1 वाढला, हा पण 1 वाढला. समजलं? इक्वल नंबर आहे 3 4 5 6 आणि इथं 6. W7 याला. W7. समजतंय? चौदा नंबरचा क्वेश्चन आहे बघा. दिसतंय? हे बघा ओ म्हणजे किती आहे? 14 आहे. हा सॉरी, ओ म्हणजे किती आहे? 15. एन म्हणजे किती? 14. दिसतंय? 14 15 14 15 उलट केली त्याच्या 15 14 14 15. बरोबर. एम किती आहे? 13, एल 12 आहे. दिसते 12 13. म्हणजे इथला जो नंबर आहे इथं उलटा केलेला आहे. आता बघा एम नंतर ओ नंतर डायरेक्ट किती आहे? एम घेतलेला आहे, म्हणजे -2 केलेला आहे. समजते का? एम नंतर हे -2 केलं, 11 घेतलाय. 11 आणि जे काय 10. याचं उलट बघा इथं 10 11. समजतंय? मग इथं काय यायला पाहिजे? मायनस. बघा इथं -2, इथं -2, एम -2 11, 11 -2 किती? 9 यायला पाहिजे. किती? 9. समजतंय? मग हे 9 हे अक्षर आहे. 9 कोणाचं अक्षर? 9 फॉर आय. आता इथं बघा हे अक्षर हे जास्त आहे. बघा हे जास्त आहे, हे कमी आहे, 1 न कमी आहे. हे जास्त आहे, 1 न कमी आहे. हे जास्त आहे, 1 न कमी आहे. हा पण जास्त आहे, 1 न कमी. बरोबर. मग आय फॉर 9 आहे, मग 1 न कमी 8 म्हणजे इथे याच असणार. समजतंय? मग इथं जे पुढचं आहे ना हे 8 आणि काय असणार आहे? हे 9 असणार. 8 आणि 9. समजतंय? याचा उलटा होते बघा इथं. बघा 15 14, इथं लगेच फिरून 14 15 झालाय. परत 2 ने कमी केलाय 13, 13 12 12 13. परत ह्या 2 ने कमी केला 11, 11 म्हणजे के, हे 11 10. हे उलटा केलं लगेच 10 11. परत ही के -2 करा 9, 9 नंतर 1 ने कमी करा 8, मग याचा 8 9. समजतंय? तुम्हाला हे विचारलं, या सिरीज पुढे लांबत जाते, याच्या पुढचं समजतंय? ही लिंक. त्यानंतर बघा इथं लक्षात येतं लगेच ए नंतर बी आहे, 1 न वाढला, हा सी 1 न वाढला, हा डी 1 न वाढला. इथं जे तिसरं अक्षर ई येणार आहे. लक्षात पर्यायामध्ये बघायच्या गोष्टी. इथं बघा आता आर नंतर एस झाला, आर नंतर एस 1 न वाढला, एस नंतर टी 1 न वाढला, यू 1 न वाढला, व्ही
आता मधला शोधूया आपण. आय नंतर जे बघा आय 9 10 11 12 13 13 म्हणजे कितना यम. समजलं तुम्हाला. अक्षर अंक अंक अक्षर उलटे फुलटे जर नंबर पाठ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. परत तुम्हाला एबीसीडी जाऊन बघायचं का यम का एन याचा उलटा का फुलटा लक्षात. म्हणजे इतकं परफेक्ट अक्षर आणि त्याचा अंक एकही अक्षर चुकत नाही, एक किंवा अंक खालीवर होत नाही जर परफेक्शन असेल तर. लगे होतं बघितलं कुठंच काय म्हणायचं पेन लाईट चालतो इथं तरी पेन बघा असा करतोय आपण लगेच कळतंय 1 2 3 4 5 इथं 18 19 20 21 22 22 इथं लगेच कळतं 9 10 11 12 13 13 यम लगे इकडे या. सी बघा सी नंतर ई 5 2चा फरक आहे 7 9 9 नंतर इथे 11 यायला पाहिजे म्हणजे 100% पहिली गोष्ट के पाहिजे इथं दोन पर्याय उडून जातात. जी 7 आहे किंवा 9 आहे 11 आहे 13 आहे 15 म्हणजे ओ समजते. ओ म्हणजे इथलं बघतोय आपण जी हे शेवटचं आहे हो इथलं बघायचं आपल्याला. ई नंतर 7 आहे हे बघा ई 5 आहे 7 आहे 9 आहे 11 आहे 13 13 परत यम येतं समजलं. आता इथं बघा हे डब्ल्यू एस आता डब्ल्यू 23 आहे एस 19 आहे बघा थोडी गोष्ट 23 आहे ही 19 आहे आणि हे 15 आहे. आता इथे लक्ष द्यायला पाहिजे हे 11 आहे इकडे वाढते बघा हे किती कमी होते 4 ने कमी होते हे किती कमी होते 4 हे 4 ने कमी होते परत 4 11 - 4 7 7 म्हणजे किती क्यू यायला पाहिजे 7 म्हणजे काय येतं 7 म्हणजे जी यायला पाहिजे 7 म्हणजे काय क्यू 17 आहे कळलं का जी किंवा क्यू 7 17 समजते. हे 7 म्हणजे जी यायला पाहिजे समजते. आता बघा ओ ओ म्हणजे 15 हे 17 13 बरोबर 15 17 13 किंवा अजून बघा चेक करूया काय झालं इथं काय वाढलं इथं वाढलेलं आहे आणि इथं बघा हे 13 नंतर काय कमी झालेलं आहे. एकदम चेक करतो हा नंबर तसंच आहे डब्ल्यू व्ही खालीवर होतोय ना जरा एस आर क्यू ओ एन एम आणि के जी आय ठीक आहे. पुढचा काढू आपण. आता बघा व्ही नंतर काय झालंय आर झाला यू व्ही व्ही 22 आहे आर 18 आहे बरोबर एन 14 आहे हे बघा किती कमी झाला 4 ने किती कमी झाला 4 ने किती कमी झाला हे 10 जे म्हणजे 10 आहे 4 ने कमी झाला हे 4 ने कमी झाला म्हणजे 6 म्हणजे काय एफ. आता बघा एफ नंतर हे आय झाला बरोबर. आता बघा हे आय 9 आहे हे आय काय 9 आहे एम 13 आहे क्यू 17 आहे आणि हा काय असणार आहे हा 15 हा कसं काय कमी झाला हे काहीतरी वेगळं असणार आहे इथं. एक तर बघा हे वाढत येत आहे हे वाढला हा पण वाढायला पाहिजे 4 21 असायला पाहिजे काहीतरी झालं मिस्टेक. इथं बघा हे 7 वाढला इथे किती झाला 9चा काय झाला एम 13 झाला. आता हे 4 न वाढतंय हे 4 न वाढला म्हणजे 9 झाला म्हणजे 5 असायला पाहिजे किती असायला पाहिजे 5 म्हणजे ई असायला पाहिजे ई असायला पाहिजे समजतंय का. इथं एकटाच कसं काय सिरीज मध्ये वेगळा असतं इथंच वेगळा असतं समजतंय. पहिली गोष्ट हे कमी होणारी सिरीज आहे हे काय आहे कमी होणारी सिरीज आहे समजतंय. इथं काय इथं पण कमी होणारी सिरीज आहे इथं पण काय आहे कमी होणारी सिरीज आहे. मग मला सांगा इथं सुद्धा कमी होणारी सिरीज आहे ना हे 5च बघा इथं 9च काय झालंय 9च 13 झालंय 13च 17 झालंय 17 एकदम 15 कसं काय 21 व्हायला पाहिजे समजतंय. इथं थोडं बदल. आता पुढे या डी 4 7 10 4 च 7 3 प्लस 3 7 प्लस 3 10 10 प्लस 3 13 13 प्लस 3 16 16 म्हणजे पी यायला पाहिजे. शेवटच्या करा 8 8 प्लस 3 11 11 प्लस 3 14 14 प्लस 3 17 17 प्लस 3 20 20 टी मधलं शोधू. एफ म्हणजे काय 6 9 झालं प्लस 3 एल 12 प्लस 3 ओ प्लस 3 18 प्लस 3 18 म्हणजे 8 समजतंय किती सोपं आहे लक्षात हे सोपं अशा सिरीज असतात त्याच्यामध्ये ठीक आहे.